ऑप्शन ट्रेडिंग कोर्सच्या लेक्चर नंबर 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण डीमॅट अकाउंट बद्दल बोलूया. तर डीमॅट अकाउंट म्हणजे काय, त्याचं तुम्हाला मी लॉजिक सांगतो. जस्ट सपोज आता ह्याला आपण काय म्हणणार, ह्याला आपण म्हणतो चार्ट, बरोबर. आता हा जो चार्ट आहे हा कसा बनतो, म्हणजे सपोज की एक स्टॉक आहे, त्या स्टॉकची प्राइस वाढतीये कमी होते, वाढतीये कमी होते, वाढतीये कमी होते, ठीक आहे. तर प्राइसच्या जे काय रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म आहे या, तर त्याला आपण म्हणतो चार्ट. म्हणजे या प्राइसचा जो काही रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म आहे त्याला आपण चार्ट म्हणतो. म्हणजे एखाद्या ट्रेडरचं काम काय असतं, ट्रेडरचं काम हेच असतं की त्याला या चार्टच्या बेसिसवर, म्हणजे ह्या चार्टचा त्याला अभ्यास करून अनालिसिस करून त्याला प्रेडिक्ट करायला लागतं की बाबा मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे, ठीक आहे. पण तुम्हाला आता जर मी सांगितलं मार्केट वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे, तर तुम्ही करणार काय, तुम्हाला ट्रेड तर घ्यावं लागेल ना. बाय म्हणा, सेल म्हणा, ते तुम्ही करणार कशामध्ये. तर काय आपल्याला करायचं नाहीये, आपल्याला यायचंय गुगल वरती आणि आपल्याला सर्च करायचंय डीमॅट अकाउंट. जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट सर्च करता तेव्हा तुम्हाला तिथं खूप सारे डीमॅट अकाउंट दिसतात, ठीक आहे. आता हाही व्हिडिओ कुठल्याही प्रकारच्या डीमॅट साठी स्पॉन्सर नाहीये. तुम्हाला कशातही करायचं जर डीमॅट अकाउंट ओपन, तुम्ही कशामध्येही करा. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं एंजल्स आहे, इथं लिहिलं बघा ओपन डीमॅट अकाउंट. तर तिथं झिरोदाच आहे, मग इथं मोबाईल नंबर करून ओटीपी करून तो विचारतोय. नंतर ना इथं आहे ग्रोचं इथं पण ते लिहिलंय गेट स्टार्टेड म्हणून. आता जस्ट सपोज की तुम्हाला इथं यायचंय, आता समजा आपण इथं आलो, ओपन डीमॅट अकाउंटला क्लिक केलं, तर सेम याने पण मोबाईल नंबर विचारला. त्या मोबाईल नंबरवर नंतर तुमचं मग नाव घेणार, व नंतर आधार म्हणा, पॅन म्हणा, ब्ला 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 बाकीच्या गोष्टी होणार आणि तुमचं डीमॅट अकाउंट ओपन होणार. आता खूप जण आहेत ते सॅलरी स्लिप पण मागतात, पण ते ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता, नाही दिली तरी चालेल. पण सांगायचा पॉईंट हाच आहे की तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आता ज्यांच्याकडे आहे त्यांना काही इश्यू नाहीये, पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी अकाउंट ओपन करून घ्या. कुठलंही अकाउंट ओपन करायची स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. पण जर तुम्हाला माहित करून घ्यायचं की बाबा मी कुठला ब्रोकर यूज करतोय, तर मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये मी लिंक देऊन टाकेल. तुम्हाला वाटलंच तर ओपन करा असेल तर ओपन करा, नाही केलं तरी काही हरकत नाही, ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्ही एलिजिबल होतात ह्या चार्टसाठी, तुम्ही ह्या चार्टसाठी एलिजिबल होता. आता तुमच्या ब्रोकिंग ऍप मध्ये पण तुम्हाला आहे ना चार्ट दिसतात, पण आपण ते यूज नाही करायचं. आपण चार्ट बघतो tradingview.com वरती, ओके. tradingview.com वरती आपण चार्ट बघतो, सगळे प्रोफेशनल लोक tradingview.com वरच आपण सगळे ट्रेडर लोक बघतात चार्ट. आता ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, पहिला आहे फ्री मध्ये, दुसरा आहे प्रीमियम मध्ये. पण प्रीमियमची गरज नाहीये, कारण मी स्वतः फ्री वाला यूज करतो. प्रीमियमची आवश्यकता तसं पण नाहीये. फ्री मध्ये काम होत असेल तर प्रीमियमची घेण्याची काही गरज नाहीये. कारण आता तुम्ही तर बघा, इथं मी महाग गेलो, इथं मी तर महाग गेलो तर मला सुद्धा तो विचारणार बघा, बघा पॉवर ऑफ युअर प्लॅन विचारलं बघा त्यांनी, म्हणजे मी पण फ्री वालाच यूज करतोय. आता माझं काम जर फ्री मध्ये होत असेल तर मी कशाला सांगा पेड कडे जाऊ, पेड घेऊन कशाला आपला पैसे खर्च करायचे. जिथे पैसे वाचवतो तिथे पैसे आपण वाचवलेच पाहिजे. मी सजेस्ट करत नाही कोणालाही की तुम्ही पेडवाला घ्या. आता आता आपली जी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे, ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे प्युअर प्राइस ऍक्शन, ठीक आहे. आता तुम्ही माझं ट्रेडिंग बघत असाल तर मी कुठल्या प्रकारचे फालतू इंडिकेटर वगैरे लावत नाही. आता इंडिकेटर वगैरे काय आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. पण आपली जी सिंपल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असते प्राइस ऍक्शन बेस, त्यामुळे आपण फालतूचं काय लावत नाही. त्यामुळे आपला फ्री वाला प्लॅन सुद्धा आपल्याला चालून जातो, ठीक आहे. आता ह्या लेक्चरचा मेन पर्पज आपला आहे की तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट असेल तर आपण पुढे गोष्टी क्लिअर करूया. त्यानंतर जो पुढचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण आहे ना ट्रेडिंग व्यू बद्दल घेणार आहे. तर ट्रेडिंग व्यू म्हणजे काय की नक्की ट्रेडिंग व्यू मध्ये हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, हे कशासाठी वापरतात. तर ट्रेडिंग व्यू बद्दल तुम्हाला मी ट्युटोरियल देणार आहे आणि ह्या पुढचे सगळे लेक्चर खूप मस्त होणार आहे, कारण हे जे 2 लेक्चर होते हे तुमचा बेस होता. सो पुढचे लेक्चर खूप महत्त्वाचे असणार आहे. सो त्याआधी सगळ्यांनी डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या
ज्यांचा आहे त्यांचा काही इश्यू नाहीये. आणि ही जी तुम्हाला ट्रेडिंगची सिरीज जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेल. ओके, चला मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, बाय.